फोर्टी फील्ड रेजिमेंटच्या लेफ्टनंट महेक भाटी यांच्या नेतृत्वाखाली सूर्यास्त युनिव्हर्सल क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालीनं राष्ट्रपतींना यावेळेस सलामी दिली। 3-4 फॉर मिसाईल रेजिमेंटचे कॅप्टन अनिमेश रोहिला यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मोस शस्त्र प्रणालीनं संचलन करत भारताच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता आणि तांत्रिक सर्वोत्कृष्टतेचं प्रदर्शन केलं। 3 लाईट स्पेशल व्हेकलनी देखील संचलनामध्ये भाग घेतला। पहिले SLV हे HMG, PKMG आणि IGLA हवाई संरक्षण लॉन्चरनी सज्ज होते। Q6 आणि बेरेटा स्नायपर रायफल यांच्यासह विविध प्रणालीसह सज्ज असलेले दुसरे SLV आपली उच्च निगराणी क्षमता प्रदर्शित करत होतं, तर स्पाइक लॉन्चरनी सज्ज असलेलं तिसरं SLV हे रणगाडा विरोधी क्षमतेचं प्रदर्शन यावेळेस करत होतं। युरोपियन युनियनचा ताफा देखील संचलनामध्ये सहभागी झाला होता। या ताफ्यात युरोपियन युनियन लष्कर कर्मचारी, युरोपियन युनियन नौदल, अटलांटा आणि एस्पायडस यांचे ध्वजवाहक देखील सहभागी झाले होते। तर राफेल विमानांनी कर्तव्यपथावरून फ्लायपास करत सलामी दिली। ताशी 900 किलोमीटर वेगानं जाणाऱ्या राफेल विमानांनी उभ्या दिशेनं झेप घेत थरारक कवायतीही यावेळेस सादर केल्या। Doing series of rolls, going up, and finally would disappear into the blue yonder. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी